कोणत्याही प्रकारे डाळ, तांदूळ न भिजवता किंवा न आंबवता आज आपण पोह्याच्या इतक्या मस्त मऊ लुसलुशीत इडल्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. सर्वात आधी एका मिक्सरमध्ये पोहे घालायचे आणि त्याची दरदरीत अशी पावडर करून घ्यायची. त्यानंतर ह्यामध्ये रवा, दही आणि थोडं पाणी घालून थोड्या वेळासाठी मिक्स करून बाजूला ठेवायचं. चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं, मिरची, आलं, लसूण, भाजकी चणा डाळ, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची. फोडणीसाठी कडकडीत गरम तेलामध्ये उडीद डाळ, मोहरी, सुकी लाल मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालून व्यवस्थित मिक्स करून या चटणीवर मिक्स करून घ्यायची. झाकून ठेवलेलं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी आणि खायचा सोडा किंवा इनो घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं. लगेचच इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये इडलीचं मिश्रण घालून इडल्या वाफवून घ्यायच्या. इथे आपल्या पांढऱ्या शुभ्र, झटपट आणि गरमागरम इडली चटणी तयार आहे. तुम्हाला देखील अशा पद्धतीने इडली चटणी बनवायची असेल तर रेसिपी व्हिडिओ खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे. त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहू शकता. धन्यवाद.